चला लगेचच फिल्डिंग सजून घ्यायची. कांसे बॉईज घ्यायचे. टीम कांसे बॉईज इन ऍक्शन मध्ये आपण नाण्याला बघू शकाल. सूरज, त्याच्यानंतर लवा, विशाल, दर्शन, कांसे बॉईज कडनं हे सगळे खेळाडू आपण बघू शकाल. तर दुसऱ्या बाजूला सुनील आणि अमोलची जोडी लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय. अमोलचा विचार जर केला मागील स्पर्धेमध्ये काप्रसिद्धी चषकामध्ये काय बॅटिंग केली होती. बंटी गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. सुनील आणि अमोलची जोडी आपण पाहतोय. स्ट्रायक वरती सुनील आहे. चला पंच सामना सुरू करा. मनोज, मॅचला सुरुवात करायची आहे. पहिल्या फेरीतील चौथी लढत. पहिलाच बॉल वाईट. वाईट +1. 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीनं संघाचा श्री गणेशा झालाय. पॅन्थर्स आपण पाहतोय. इन्फॉर्म मध्ये हा संघ आहे. अमोल जे पोलीस दलामध्ये सुद्धा कार्यरत आहेत आणि बॅटिंग असो बॉलिंग असो अतिशय सुरेख करतायत. काप्रसिद्धी चषकातील उत्कृष्ट फलंदाज ठरले होते. इथे नो बॉल. नो बॉलचा इशारा आलाय. येणारा चेंडू फ्री हिट असेल. धाफलकावरती टोटल 3. पुन्हा एकदा नो बॉल. नो +2. पुन्हा एकदा 3 धावा येत आहे. स्कोर कार्ड वरती धावफलकावरती टोटल 6. एकही चेंडू अजून फेकला नाहीये. येणारा चेंडू फ्री हिट असेल. संधी असेल अमोलकडे. उडवला बॉल. बिग हिट. बॉल हवेमध्ये. इथे 2 धावा कंप्लीट. धावफलकावरती टोटल 8.
इथे उडवला पुन्हा एकदा बॉल हवे. झेलची संधी होती, स्वतः गोलंदाज आला. इथे 2 धावा कंप्लीट. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघू शकाल. प्रयत्न सुरू केले गोलंदाज बंटीनं. पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईड बॉलचा इशारा आलाय. आडव्या पाटनं लॉक केलाय पुन्हा एकदा. दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक 2 ने पुढे जाईल. 13 या आकड्यावरती. 1 शॉट, एकच धाव येईल या बॉल वरती. धावफलकावरती टोटल 1 ने पुढे जाईल. 12 या आकड्यावरती. धावफलकावरती टोटल 12, एकच धाव आली या बॉल वरती. पुन्हा एकदा पाय निसटलाय गोलंदाजाचा आणि पहिल्या दिवसापासून चार चेंडूचा खेळ इथे समाप्त झाला. अद्याप या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. उडवला बॉल हवेमध्ये. नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू आला. दुसरी धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा कंप्लीट. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 15 या आकड्यावरती. यावेळी उडवला बॉल समोरच्या दिशेला. बिग हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. एका षटकात टोटल 21-21. बीट केलं जाते. चांगला फलंदाज डावखुऱ्या त्याचा. समोरच्या दिशेने फटका सजवला आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 25-25 या आकड्यावरती. हा बॉल उडवला. बॉल हवेमध्ये. झेलची संधी. विशाल कडनं झाली या मिस्टेक. 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. धावफलकावरती टोटल 27. बॅटची कडा विकेटच्या मागे. डॉट बॉल.
संख्या स्थिरावली गेली आहे 27-11 वरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी सूरजनं केली आहे. फक्त 6 धावा खर्च केलेत. या षटकातील उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथे फटका तर चांगला पाहायला मिळतोय. दोन धावा कंप्लीट. दोन षटकांचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 29. याच दरम्यान आपण बघू शकाल उपस्थित मान्यवर बंधू तेलंगे यांचं शुभ आगमन. त्यांचं या स्पर्धेमध्ये आई गावदेवी क्रिकेट संघ चिखलेली पाडा आयोजित गावदेवी चषकामध्ये सहर्ष स्वागत. मॅगी 11चा कॅप्टन इथे उपस्थित आहे. चला जंजीर 11 झुंजार 11 कॅप्टन आहे आपण. झुंजार 11 आणि मॅगी 11. तिसरी षटक मार्गस्थावरती गोलंदाजी मार्कवरती सुमित आलाय. सुमितच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. पहिला बॉल उडवलाय हवेमध्ये. झेल ड्रॉप. दोन धावा कंप्लीट. चला मॅगी 11 जय भोले मॅगी 11 आपण आपला कॅप्टन पाठवा प्लीज. टॉस करून घ्यायचं. झुंजार 11 टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. दापलकावरती टोटल 31. 31. यावेळी एक चांगला चेंडू. अनंत वाघ उर्फ मॅगी यांचं शुभ आगमन. आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. यापुढील मॅच मध्ये तुम्ही त्यांना इन ऍक्शन मध्ये बघू शकाल. अंबरनाथ विभागातील एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांची ओळख नेहमीच राहिली आहे. मॅगी 11चे सर्वा अनंत वाघ उर्फ मॅगी यांना आपण पाहतोय. टॉस जिंकलाय. झुंजार 11 आपला डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचा. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा डिसिजन त्यांनी स्वीकारलाय. जय बोले मॅगी 11ला आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेनं. आणि इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. फेकी खराब. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 34. 34-11 वरती. यापुढील मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये मनीष कोलेकर मलंगटचा टायगर सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. जय बोले मॅगी 11चा विचार जर केला अंबरनाथ मधील दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे. अनंत वाघ उर्फ मॅगी असतील, अमीर असतील, रोहित असतील, तदनंतर संकेत असतील, राकेश. यावेळेस उडावला बिल्डिंग लॉक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 40-11 वरती.
धापडकावरती टोटल 40. पुन्हा एकदा उडवला लंगोपला इथे जेलची संधी. दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक पुढे जाईल 2:42 या आकड्यावरती. चांगला चेंडू 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 42-42. इथे चांगला चेंडू डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू. इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. परतावं लागेल सुनीलला. सुनील बॅक टू पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कृष्णा दाखल झालाय. धावफलकावरती टोटल 43-43 धावा. कमबॅक करतो प्रेम या षटकामध्ये. अजून एक चांगला चेंडू डॉट बॉल. चांगली गोलंदाजी झाली पहिल्या ओव्हर मध्ये. 21 धावा बंटीने खर्च केला. त्यानंतर मात्र प्रत्येकी गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. सुमितला 13 धावा खर्च केल्या. सूरजने 8 धावा खर्च केल्या. इथे उडवला लंगोपला बॉल हवेमध्ये. बराच काळ हवेमध्ये होता. इथे पुन्हा एकदा झेल ड्रॉप. एकही झेल पकडता आला नाहीये कांसे बॉईजला या मॅच मध्ये. धावफलक 2 ने पुढे जाईल 45-45 या आकड्यावरती. अजून एक वाईड बॉल. अतिरिक्त चेंडू अवांतर चेंडू फेकलाय. यावेळेस बिग हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. शेवट गोड करत असताना आपण अमोलला पाहतोय. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये सुद्धा केली आहे. अतिशय इन्फॉर्म मध्ये काप्रिसिदी चषक गाजवल्या फलंदाजाला. आणि आता मात्र गावदेवी चषकामध्ये आपली बॅटिंग दाखवत असताना
अमोलला आपण पाहतो शेवटचा चेंडू शिल्लक धावफलकावरती टोटल 50 कंप्लीट 51 धावा 51. चांगला फटका 2 धावा बॉलवरती आल्या. तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 3 धावा सुद्धा कंप्लीट. बघा 3च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल्या 55 या आकड्यावरती. या आधी 52 धावा होत्या. 55 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्या. 56 धावेचं टार्गेट सेट केलंय कांसई बॉयज या टीम समोर. फील्डिंग सजून घ्यायची आहे. जास्त वेळ घेऊ नका.
मध्ये आपण पाहतोय विशाल. शिवा पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. विशालला हा चेंडू समजला नाहीये. चला पंच बॅटर्स नेम नॉन स्ट्रायकिंगला कोण आहे? गौरव. विशाल आणि गौरवची जोडी गोलंदाजी मार्कवरती. शिवाला आपण पाहतोय. चांगला चेंडू, अजून एक चांगला बॉल. अप्रतिम गोलंदाजी होती. 56चा पाठलाग करायचा. इथनं विशालला चांगली बॅटिंग करावी लागेल. मात्र सलगचे 2 चेंडू तो डॉट खेळलाय. चांगला बॉल. एकच धाव आली या बॉल वरती. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 2 या आकड्यावरती. विशालने आपला वैयक्तिक अकाउंट ओपन केलं मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर आपण पाहतोय. अवांतर चेंडू फेकला गोलंदाज शिवानं. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होतीये. विकेट करण्याचा प्रयत्न. आनंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. डीप मधनं फिल्डर येत आहेत अतिशय वेगानं. एकच धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये. विकेटच्या मागे स्वतः एसटी रक्षक बॉलवरती येत आहेत. एकच धाव या बॉलवरती. तर याच दरम्यान आपण बघू शकाल उपस्थित मान्यवर कैलास शेठ तेलंगे यांचं शुभ आगमन. या व्यासपीठामध्ये आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आई गावदेवी चषक आपण पाहतोय. चिखलोली पाडाच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. इथे डॉट बॉल यॉर्कलेनचा वापर केलाय. एका षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल फक्त आणि फक्त 5. आगमन त्यांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. चांगला बॉल बॉडी वरती आलाय. एकदा बाली या बॉल वरती. कुणालला पाहतो आपण दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. बॅटची कडा विकेटच्या मागे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. बॅक साइडला हा बॉल जात असताना आपण पाहिला. धावफलकावरती टोटल सिंगल डिजिट मध्ये. यावेळी चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. यावेळी सोडवला बॉल हवेमध्ये. झेलची संधी. दोन धावा इथे एकवटल्या जात आहेत. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल 9 या आकड्यावरती.
पावसाचं आगमन पुन्हा एकदा आपण पाहतोय. चांगला चेंडू डॉट बॉल. कोलवा टप्प्याचा बॉल उडवला समोरच्या दिशेनं. काय फिल्डिंग झाली आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 100% एफर्ट दिलेत फिल्डरना. आपल्या टीम साठी जवळपास 2 धावा वाचवल्यात. धावफलक 2 ने पुढे जाईल. 11 या आकड्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 11. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवरती सुनील आला. तिसऱ्या षटकामध्ये सुनीलचा वापर केलाय. उडवलाय बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा झेलची संधी. इथे झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का. गौरवला परतावा लागेल. आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. फुलरलेनचा बॉल होता. फायदा घेता आला नाहीये. दिशा खराब. वाईड बॉल पंचांनी घोषित केला. अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड. डॉट बॉल. एक धाव आली या बॉल वरती. इथे दिशा खराब. वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. एक वाईड बॉल आपण पाहतोय. अतिरिक्त धाव येते.
जातोय. डीप मधनं फिल्डर येत आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर तिथे तैनात. प्रोटेक्शन त्या ठिकाणी